पद्धतीचं राजकारण कधी दादांनी केलं नाही आणि तेच आमच्यासारख्यासाठी फार मोठी गोष्ट होती. थोड्या दिवसापूर्वीच म्हणजे मागच्या वर्षीपासूनच दादा थोडंफार ओळखायला लागले होते, म्हणजे मला नावानिशी की बाबा आपणचा मुलगा आहे आणि हा आता कुठंतरी राजकीय प्रक्रियेत पुढे येतोय. तसं दादा माझ्याशी चर्चा करत होते आणि काही गोष्टी आमच्यात व्हायच्या आणि दादांकडे बघूनच माझ्यासारखा कार्यकर्ता या राजकीय जीवनात प्रवेश करायची इच्छा बाळगत होता. दादांनी केलेलं काम, दादांचं विजन म्हणजे मलाही वाटत होतं कुठंतरी आपल्या जवळचा मध्ये हे वाटतं की आता कुठंतरी खीळ बसतीये. कारण पक्ष कोणता आहे किंवा पक्षातले कार्यकर्ते कोण आहेत, कुणाकुणाचे कोणते पक्ष आहेत याच्यापेक्षा राज्य आणि देश घडवताना सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येऊन राज्याची आणि देशाची उभारणी करावी लागते. आज दादांसारखा कार्यकर्ता घडत असताना या राज्यामध्ये 40 वर्ष दादांचं या ठिकाणी काम होतं जवळजवळ. एखादा माणूस चुटकं सरशी जातो, परंतु त्याची पोकळी भरून निघण्यामध्ये किंवा तसा नेता व्हायला काही दशकं जात असतात. आज दादा गेल्याने महाराष्ट्राचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल तर पुणे जिल्ह्याचं झालेलं आहे. कारण राज्याच्या तिजोरीतून सर्वात जास्त फंड आणणारा व्यक्ती कोण असेल तर ते अजितदादा आहे. तुमच्या आमच्या पाण्याचे, रस्त्याचे, विजेचे सगळे प्रश्न तत्परतेने सोडवणारा नेता कोण होता तर अजितदादा होता. आता लाडक्या बहिणीची योजना जी असेल त्या योजनेमध्ये देखील फंड अवेलेबल करत असताना कोणत्या पद्धतीने पैसे आपल्याला ऍडजस्ट करावे लागतील, कसे करावे लागतील, परंतु माझं वैयक्तिक काम होतं. 2012 साली मला एका गुंडाने त्रास दिला आणि भयानक अडचणीत होतो की मला तो मारेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीमध्ये माझ्या खाणीचं लाईट बिल थकलं आणि मी मंत्रालयामध्ये गेलो. दादांचे एक पार्टनर होते नवाज खान म्हणून, ते आणि मी सकाळी 6:30 वाजता आम्हाला देवगिरीला बोलवलं. 6:30 वाजता देवगिरीला गेलो. म्हणजे अधिवेशन चालू आहे, तुम्ही आपलं मंत्रालयात या. आम्ही मंत्रालयात गेलो त्यावेळेस त्या PSI ला कोणीतरी मारलं होतं त्या आमदारांनी गॅलरीमध्ये बसलेल्या. ती भांडणं झाली. त्याच्यावर आम्हाला 10:30 वाजता दादांनी गाडीत बसवलं आणि मला म्हणले काय काम आहे तुझं, सकाळपासून थांबलंय तू. म्हणलं दादा असं लाईट बिल थकलेलं आहे, मला थोडंसं इन्स्टॉलमेंट करून पाहिजे, हप्ते करून दिलं तर. म्हणलं 35 लाख रुपये लाईट बिल आहे आणि हप्ते करून दिलं तर बरं होईल दादा. म्हणजे पैसे कमवून ठेवतो पुढं. म्हणलं दादा अशी अशी अडचण झाली, त्या गुंडांनी मला लई त्रास दिलेला आहे आणि मला खूप अडचण आहे, त्यामुळं हप्ते पाडणं गरजेचं आहे. म्हणजे तुला किती हप्ते पाहिजे. म्हणलं दादा 3 हप्ते दिले तरी मला सफिशियंट आहे म्हणलं. त्यांनी महाराष्ट्राचे MD होते अजय मेहता म्हणून MSCBचे, त्यांना फोन लावला. म्हणले आत्ताच्या आत्ता प्रकाशगडला जा, माझ्या घरातला एक व्यक्ती येतोय, त्यांना लाईट बिलची इन्स्टॉलमेंट करून हवंय. त्यांनी मला जवळजवळ 7 का 8 हप्ते त्यावेळेस करून दिले. 8 हप्ते म्हणजे मी मागितले होते 3 हप्ते, त्यांनी दिले 8 हप्ते. म्हणजे एवढी कळकळ असणारा माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, नगण्य असलेला, परंतु आपुलकीने विचारपूस करून मदतीसाठी धावणारा हा नेता होता. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. बारामतीमध्ये आम्ही गेलतो आणि एक MP चा कोणतरी ठेकेदार होता. बारामतीतल्या एका नामवंत पुढाऱ्याने त्याचे 10 लाख रुपये द्यायचे ठेवले होते आणि दादांसमोर तो गेला आणि तो म्हणायला लागला आप क्यों आए इधर, आपका क्या काम है. म्हणला मैं MP का हूँ, ऐसा ऐसा मैंने काम किया MIDC में और मेरा आपके इस पॉलिटिशियन ने थोड़ा सा 10 लाख रुपये नहीं दिया है, तो हम क्या करेंगे, हम तो बाहर के हैं और वो हमारे ऊपर दादागिरी करता है. दादाने त्याला चटकरशी फोन लावला. त्याला सांगितलं 1 तासाच्या आत हे जे पैसे दिले नाही तर मी तुझ्याकडे बघतो. म्हणजे हा MPच आहे, याच्यापासून मला काय फायदा आहे, असला कोणताही दृष्टिकोन त्यांच्या डोळ्यापुढे नव्हता. लोकांना न्याय मिळाला पाहिजे, तो कोणत्या देशातला आहे, कोणत्या प्रांतातला आहे, कोणत्या गावातला आहे, याच्यापेक्षा सत्य काम झालं पाहिजे, लोकांची सेवा झाली पाहिजे, असा एक नेता तुमच्या आमच्यातून गेलेला आहे. या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्रात कमीत कमी 15 वर्ष मागे जाणार आहे. कारण असं नेतृत्व घडायला आणि असं काम करणारा तडफदार नेता घडायला कमीत कमी 2 शतकं जाणार. तुमच्या आमचं फार मोठं नुकसान काळाने नेलेलं आहे. आपल्या सगळ्यांवर दुःखाचा डोंगर आहे, पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे. अशा दुःखद प्रसंगी या कुटुंबाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सावरण्याची शक्ती भगवंताने द्यावं अशी मी माझ्या व्यक्तिशः कापरे परिवाराच्या वतीने
सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने आणि केडगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. माणिक भाऊ, ते आपण पसायदान म्हणण्याकरता 1-2 मिनिटं श्रद्धांजली. येणे वाक्यज्ञ सुरावे तोषोणी बदलाले पसायदाने लेखांचे व्यंकटी सांडो दया सत्करी रतिवारो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म घेवावो रोजे मानचे तो तुला बहु कांडिदात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मानली आली अनवरत मंडळी भेटला तला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते केळाव शिवशाचे चंद्रविलेचे लांछन मार्तशी लोकी दृष्टा दृष्टिये हो आली ये कमले श्री विश्वेश्वराव आहो इलजान पसावो ये विज्ञान देव सुजाला ये विज्ञान देव सुजाला ये विज्ञान देव सुजाला हरि ओम शांति शांति शांति.